Hello dear students, this is the next lecture of our subject crop science paper first. The topic is cultivation practices of red gram. Okay, this is the lecture on the cultivation practices of red gram. Red gram in Marathi it is called as तूर. ओके, रेड ग्रामलाच मराठीमध्ये काय म्हणतात, तूर असं म्हटलं जातं. PPT बघा, तुरीचं मी दोन इमेजेस टाकलेले आहेत. एक पहिल्या इमेजमध्ये तुरीचं प्लांट दिसत आहे या इमेजमध्ये. ओके, आणि या इमेजमध्ये तूर हे हार्वेस्टिंग स्टेजला आल्यानंतर त्याच्या शेंगांचा कलर कसा चेंज होतो त्याची इमेज दाखवलेली आहे. ओके, अशा पद्धतीने रेड ग्राम हे क्रॉप आपल्याला दिसते. First is the botanical description of this crop. Red gram, it is an important pulse crop. It is originated from Africa. ओके, हे एक महत्त्वाचं कडधान्याचं पीक आहे. पल्स क्रॉप म्हणजे काय, कडधान्याचं पीक. ओके, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पल्स क्रॉप अँड इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द आफ्रिका. आफ्टर ग्राम, अरहर इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पल्स क्रॉप इन द कंट्री. ओके, ग्राम हे पीक कडधान्य या पिकामध्ये येतं. कडधान्य ग्राम त्यालाच आपण मराठीमध्ये हरभरा असं म्हणतो. हरभरा हे पीक झाल्यानंतर अरहरचा नंबर लागतो. अरहर म्हणजे तूर, हे एक महत्त्वाचं असं कडधान्याचं पीक आहे. ओके, लोकल नेम ऑफ तूर, लोकल नेम ऑफ रेड ग्राम इज तूर. मराठीमध्ये तूर असं म्हणतात किंवा त्याला पिजन पी असं म्हणतात किंवा अरहर, हे वेगवेगळी नावं आहेत तुरीची. बॉटॅनिकल नेम ऑफ रेड ग्राम इज कजानस कजान or Cajanus indicus. Okay, this is the botanical name of red gram. The family, it is a pulse crop, so the family of this crop is Leguminaceae. Okay, Leguminaceae crops, it fixes atmospheric nitrogen into the soil. Okay, and it is originated from Africa. Africa is the origin of pulse crop, red gram crop. You see the economic uses of red gram. Okay, economic uses काय आहेत, उपयोग काय आहेत, तुरीचे कशासाठी वापरतात. It is a rich source of proteins and it contains about 29% protein. ओके, तुरीमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती टक्के प्रोटीन असतात, 29% प्रोटीन असतात आणि जास्त प्रोटीनचं प्रमाण असतं तुरीमध्ये. ड्रायड सीड्स आर अनसील्ड अँड यूज्ड ॲज अ डाळ. ओके, ड्राय हार्वेस्टिंग केल्यानंतर जे ड्राय सीड्स असतात ते कशासाठी वापरतात, इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ डाळ तयार करण्यासाठी वापरतात. देन ग्रीन पॉड्स आर कुक्ड अँड सीड्स आर इटन. आणि ग्रीन पॉड्स जर आपण ग्रीन पॉड्स म्हणजे ओल्या शेंगा म्हणतो, ज्याच्यामध्ये दाणे भरलेले असतात पण ते ओले असतात. त्या शेंगा आपण कुक करून शिजवून खाल्ल्या जातात किंवा त्याचे सीड्स सेपरेट करून ते शिजवतात आणि ते खाल्ले जातात. नंतर ग्रीन सीड्स आर यूज ॲज अ व्हेजिटेबल म्हणून ही ग्रीन सीड्स वापरले जातात. त्याची भाजी तयार करण्यासाठी ग्रीन सीड्स वापरतात. देन द लिव्ज, हस्क अँड ब्रोकन सीड्स आर फेड टू कॅटल. ओके, द लिव्ज ऑफ रेड ग्राम, हस्क म्हणजे काय, भुसा. हार्वेस्टिंग केल्यानंतर जो शेंगामधून दाणे काढल्यानंतर जो भुसा असतो तो भुसा, किंवा ब्रोकन सीड्स, जे सीड्स अखंड नसतात, ब्रोक झालेले असतात, स्प्लिट झालेले असतात, असे सीड्स आपण इट इज यूज ॲज अ फीड टू कॅटल, जनावरांना खाण्यासाठी वापरतात. स्टॉक्स आर यूज ॲज अ फ्यूल ऑर टू मेक हिट्स अँड बास्केट्स. ओके, स्टॉक कशासाठी, स्टॉक म्हणजे स्टेम. ओके, त्या प्लांटचं स्टेम कशासाठी वापरतात, इट इज यूज फॉर फ्यूल पर्पज. ओके, इंधन म्हणून वापरतात किंवा बास्केट तयार करण्यासाठी किंवा हट्स म्हणजे झोपड्या तयार करण्यासाठी याच्या स्टेमचा, स्टॉकचा उपयोग केला जातो. इट इज अ पल्स क्रॉप. इट हेल्प्स टू इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी बाय ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ओके, कोणतंही पल्स क्रॉप असेल तर ते पल्स क्रॉप काय करतं, फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईल अँड ड्यू टू इट्स इट इम्प्रूव्ह द सॉईल फर्टिलिटी. जमिनीची सुपीकता काय होते, वाढते, जमीन सुपीक होते. तूर इज अ एक्सलंट सोर्स ऑफ विटॅमिन बी. विटॅमिन बीचं प्रमाण तुरीमध्ये जास्त असतं. ऑल्सो मिनरल्स लाईक कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे मिनरल्सही मुबलक भरपूर प्रमाणामध्ये रेड ग्राममध्ये असतात. दिज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑर इकॉनॉमिक युजेस ऑफ रेड ग्राम. The next point, that is ecology. Ecology means study of climate and soil requirement for the growing of crop. In the ecology, first is the climatic requirement for the growing of tur crop.
Okay, tur is a tropical crop. Tropical crop means it required hot and humid climate. उष्ण आणि दमट हवामान लागतं ट्रॉपिकल पिकांना. It required moist climate during germination and early growth period. Okay, moist climate म्हणजे थंडावा, हवामानामध्ये थंडावा किंवा ओलावा असलेलं हवामान कधी लागतं? ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन, जेव्हा त्या पिकाचं जर्मिनेशन होत असतं किंवा अर्ली ग्रोथ पिरियड त्याच्या अगोदर मॉइस्ट क्लायमेट लागतं. इट रिक्वायर्ड ब्राईट सनी वेदर ड्युरिंग फ्लॉवरिंग अँड रायपनिंग स्टेज. सनी वेदर मीन्स क्लिअर असं हवामान लागतं, ढगाळ वातावरण लागत नाही. कधी? जेव्हा ह्या पिकाला फ्लावर्स येतात किंवा रायपनिंग स्टेज म्हणजे पीक पक्व होण्याच्या कालावधीमध्ये ह्या पिकासाठी सनी वेदर लागतं, म्हणजे क्लिअर असं हवामान लागतं, ढगाळ वातावरण चालत नाही. जर ढगाळ वातावरण असेल तर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. द ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 29 डिग्री सेल्सिअस. ओके, टेम्परेचर किती लागतं तुरीला? 10 ते 29 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. देन it required 700 to 800 mm means millimeter rainfall. Rainfall requirement for the growing of red gram is 700 ते 800 मिलीमीटर एवढा काय लागतो? पाऊस लागतो. इट इज ससेप्टेबल टू फ्रॉस्ट अँड वॉटर लॉगिंग कंडिशन. ससेप्टेबल म्हणजे लगेच बळी पडतात कशाला? फ्रॉस्ट, जर धुके असेल, किंवा वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे जमिनीमध्ये पाणी जर साचून राहिलं तर त्याला हे पीक काय होतं? बळी पडतं. ससेप्टेबल आहे म्हणून जमिनीमध्ये पाणी साचून द्यायचं नाही, जर साचलं तर विल्ट हा डिसीज येतो. ओके, देन सी द सॉइल रिक्वायरमेंट. तूर क्रॉप कॅन बी ग्रोन इन ऑल टाईप्स ऑफ सॉइल. कोणत्याही जमिनीमध्ये तूर हे पीक लावलं जातं किंवा व्यवस्थितरित्या उगवून येतं. बट वेल ड्रेन्ड मीडियम टू हेवी सॉइल इज मोस्ट सुटेबल. पण कशी? वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचा निचरा चांगली होणारी, त्या जमिनीमध्ये पाणी साठून न राहता पाण्याचा निचरा होणारी. आणि हेवी सॉइल म्हणजे काळी अशी जमीन. मीडियम टू हेवी सॉइल, मध्यम ती भारी जमीन अशी लागते. ॲसिडिक सॉइल इज अनसुटेबल ॲज इट inhibits the root nodulation. Okay, acidic soil is not suitable for the growing of red gram because it affects the root nodulation. root nodulation ला अफेक्ट करतात. म्हणजे जेव्हा ते क्रॉप्स ला रूट्स येतात तेव्हा त्याच्यावरती गाठी असतात. त्या गाठी कशाच्या असतात? इट फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईल. जर आपण ॲसिडिक ह्या सॉईलमध्ये जर आपण पीक लावलं तर त्या गाठी किंवा रूट नोड्यूल्स आपण म्हणतो ते व्यवस्थित येत नाही. ओके, ॲसिडिक सॉईल म्हणजे त्यांचा pH किती असतो? लेस दॅन 7. ओके, इज कॉल्ड एज ॲसिडिक सॉईल. ॲसिडिक सॉईल, न्यूट्रल सॉईल अँड अल्कलाइन सॉईल. Okay, this is the climatic and soil requirement for the growing of red gram crop. Then see the varieties of red gram. These are the different varieties of red grams mostly grown in Maharashtra. There is BDN 1, BDN 2, ICPL 87, C11. Then Hyderabad 185, T Vishakha, Prabhat, BSMR 736 and BSMR 853, T21, T84 and NH51. Okay, these are the different varieties of red gram. The most important varieties of red gram are BDN 1, BDN 2, ICPL 87, C11 and Hyderabad 185. Okay, then see the description of C11 variety. It is a late variety, matures within 180 to 200 days. ही लेट व्हरायटी आहे आणि किती दिवसांनी मॅच्युअर होते? 180 ते 200, लावल्यापासून 180 ते 200 दिवसांनी ही व्हरायटी मॅच्युअर होते. स्लाइटली विल्ट रेजिस्टंट अँड अर्ली कुकिंग क्वालिटी. विल्ट रेजिस्टंट, स्लाइटली विल्ट रेजिस्टंट ही व्हरायटी आहे आणि अर्ली कुकिंग क्वालिटी, लगेच काय होतात किंवा लवकर त्याचे ग्रेन्स काय होतात? शिजतात. दिस व्हरायटी इज रिकमेंडेड फॉर अहमदाबाद, बीड, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट. अहमदाबाद असेल, ओके, गुजरात, बीड, उस्मानाबाद ह्या डिस्ट्रिक्टसाठी ही व्हरायटी काय केली जाते? रिकमेंडेड केलेली आहे. देन यील्ड किती आहे ह्या व्हरायटीचं? 8 to 9 क्विंटल पर हेक्टर. हेक्टरी 8 ते 9 क्विंटल आपल्याला उत्पन्न मिळतं. C11. देन सी द डिस्क्रिप्शन ऑफ व्हरायटी हैदराबाद 185. इट इज अ लेट व्हरायटी, मॅच्युअर्स विदिन 180 to 190 डेज. ही लेट व्हरायटी आहे आणि किती दिवसाने मॅच्युअर होते? 180 ते 90 दिवसाने मॅच्युअर होते. पार्शियली रेजिस्टंट टू विल्ट अँड स्प्रेडिंग टाईप आहे. पार्शियली म्हणजे कमी मध्यम प्रकारात डिसीज
विल्ट डिसीज आहे जो त्याला रेजिस्टंट आहे आणि स्प्रेडिंग टाईप आहे, स्प्रेड होते. दिस व्हरायटी इज रिकमेंडेड फॉर हेवी सॉईल. ओके, भारी जमीन म्हणतो किंवा ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो त्या जमिनीमध्ये ही व्हरायटी व्यवस्थित किंवा चांगल्या पद्धतीने उगवून येते. दिस व्हरायटी इज रिकमेंडेड फॉर मराठवाडा आणि विदर्भ रिजन. ओके, विदर्भ आणि मराठवाडा रिजनसाठी ही व्हरायटी रिकमेंडेड केलेली आहे आणि याचं उत्पन्न आहे 10 ते 11 क्विंटल पर हेक्टर. हेक्टरी 10 ते 11 क्विंटल एवढं आपल्याला काय होतं उत्पन्न मिळतं. कशापासून? हैदराबाद 185 व्हरायटीपासून. ओके, then next point, that is a preparatory tillage. Okay, preparatory tillage means before the sowing of crop the land is prepared. Okay, it's called as land preparation. This crop is grown as a pure crop or as a mixed crop. Okay, हे पीक आपण प्युअर क्रॉप म्हणजे एकच पीक असं सोल क्रॉप एकच पीक घेतलं जातं आणि मिक्स क्रॉप म्हणजे दुसऱ्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून हे पीक घेतलं जातं, तर कॉल्ड मिक्स क्रॉप. ओके, जर आपण प्युअर क्रॉप हे म्हणून हे पीक लावणार असेल तर इट रिक्वायर्ड 1 deep plowing and 2 harrowings are given to prepare the land. ओके, प्युअर क्रॉप म्हणजे आपण फक्त तूर हे पीक लावणार असेल तर त्याच्यासाठी 1 deep plowing एक खोल नांगरट आणि 2 हॅरोईंग 2 कुळवणे केले जातात आणि नंतर सीडबेड तयार केले जातात. आणि जर आपण मिक्स क्रॉप मिश्र पीक म्हणून दुसऱ्या पिकामध्ये जर घेत असेल तर टिलेज डन फॉर मेन क्रॉप म्हणजे मिश्र पिकामध्ये जे आपण मेन क्रॉप घेणार असेल त्याला जे टिलेज ऑपरेशन आपण करू त्या टिलेज ऑपरेशनमध्ये तूर हे पीक काय केलं जातं लावलं जातं. इट इज मेनली ग्रोन ॲज अ मिक्स क्रॉप, सो द सीडबेड प्रिपेअर्ड फॉर मेन क्रॉप ॲज अ शेअर्ड बाय तूर. ओके, दिस इज द प्युअर क्रॉप अँड मिक्स क्रॉप फील्ड प्रिपरेशन फॉर द growing of red gram. Then see the next point, that is the seed and sowing. Okay, in the seed and sowing, first important point that is the sowing season. Okay, this is the paper first, so sowing season is same, that is kharif season. Sowing time also same. Kharif crops are mostly grown in the month of June to July. Okay, June to July month मध्ये खरीप पिकं लावली जातात. देन सोईंग मेथड ड्रिलिंग अँड डिबलिंग. ड्रिलिंग आणि डिबलिंग ह्या मेथडने, ड्रिलिंग म्हणजे सीड ड्रिलच्या साह्याने पेरणी करतात आणि डिबलिंग म्हणजे टोकन पद्धतीने पेरणी केली जाते. ते झालं सोईंग मेथड, लागवडीच्या पद्धती आपण असं म्हणतो मराठीमध्ये. देन सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट हे कसलं क्रॉप आहे? पल्स क्रॉप आहे, कडधान्याचं पीक आहे. सो जे पल्स क्रॉप असतात किंवा लेग्युमिनस क्रॉप असतात त्यांना कोणती सीड ट्रीटमेंट केली जाते? बीज प्रक्रिया, रायझोबियमची बीज प्रक्रिया केली जाते. जस्ट बिफोर द सोईंग ऑफ तूर सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर ॲट द रेट 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड्स. ओके, सोईंग करायच्या अगोदर 250 ग्रॅम रायझोबियम 10 ते 12 kg सीड्सला काय केलं जातं? लावलं जातं आणि नंतर ते लावल्यानंतर 1 तास सावलीमध्ये ते सीड्स तसे सुकवले जातात आणि 1 तासानंतर काय केलं जातं? सोईंग केलं जातं. कशासाठी करायचं? फॉर फिक्सिंग ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉईल. ओके, आणि उत्पन्नही वाढतं रायझोबियमची ट्रीटमेंट केल्यामुळे. देन सीड रेट. सीड रेट बियाणांचं प्रमाण. जर आपण प्युअर क्रॉप म्हणून हे पीक लावणार असेल एकच पीक तर 15 ते 20 किलो प्रति हेक्टर एवढं काय लागतं? बियाणं लागतं. आणि मिश्र पीक मिक्स क्रॉप जर आपण लावणार असेल तर 6 ते 9 किलो प्रति हेक्टर एवढं काय होत लागतं? बियाणं लागतं. देन स्पेसिंग. स्पेसिंग म्हणजे अंतर. ओके, अंतर किती लागतं? प्लांट टू प्लांट आणि रो टू रो किती अंतर ठेवलं पाहिजे? इट इज डिपेंड ऑन द टाईप ऑफ व्हरायटी. व्हरायटीवरती डिपेंड आहे. ती व्हरायटी अर्ली व्हरायटी आहे का मिड लेट व्हरायटी आहे का लेट व्हरायटी, याच्यावरती स्पेसिंग डिपेंड असतं. अर्ली व्हरायटी असेल तर स्पेसिंग कमी ठेवतात आणि लेट व्हरायटी असेल तर स्पेसिंग जास्त ठेवतात. अर्ली व्हरायटीसाठी किती स्पेसिंग आहे? 45 × 15 सेंटीमीटर एवढं काय स्पेसिंग आहे फॉर अर्ली व्हरायटीसाठी. आणि मिड लेट व्हरायटीसाठी 60 × 30 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग आहे आणि लेट व्हरायटीसाठी 75 × 30 सेंटीमीटर एवढं उत्पन्न आहे. ओके, क्रॉपचा ड्युरेशन जास्त असतो या रेड ग्रामचा 180 ते 200 दिवसाचं हे पीक आहे. त्याच्यामुळं जर लेट व्हरायटी असेल तर त्यांच्यामध्ये स्पेसिंग जास्त ठेवतात, रो टू रो आणि प्लांट टू प्लांट. ओके, रो टू रो स्पेसिंग जास्त असतं आणि प्लांट टू प्लांट कमी असतं. दिस द स्पेसिंग रिक्वायरमेंट फॉर दी रेड ग्राम क्रॉप. Then manuring and intercultivation. Manuring means application of fertilizers. Okay, it's called as manuring and irrigation. Manuring and intercultivation. In the manuring, manuring म्हणजे सेंद्रिय खत आपण म्हणतो. त्याच्यामध्ये FYM हे टाकलं जातं, शेणखत, फार्म यार्ड मॅन्युअर. ओके, मॅन्युरिंग 5 tons FYM
पर हेक्टर इज ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग. ओके, 5 टन चांगलं कुजलेलं फार्म यार्ड मॅन्युअर शेणखत प्रति हेक्टरी टाकलं जातं. कधी टाकायचं? ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. लास्ट हॅरोईंग करायच्या अगोदर हे शेणखत टाकलं जातं आणि त्याच्यानंतर लास्ट हॅरोईंग केलं जातं, जेणेकरून ते शेणखत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि फर्टिलायझर डोस, केमिकल फर्टिलायझर म्हणजे रासायनिक खताचा किती डोस आहे? 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद एवढं टाकलं जातं. 25 kg नायट्रोजन अँड 50 kg फॉस्फरस इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या वेळेस रासायनिक खतं टाकली जातात. ओके, युरिया हा कमी टाकला जातो कारण हे नॅचरली हे पीक काय करतं? युरिया फिक्स करतं, त्याच्यामुळे त्याला नायट्रोजनची एवढी गरज भासत नाही. फॉस्फरस जास्त टाकला जातो. नायट्रोजन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? फॉर द फोटोसिंथेसिससाठी नायट्रोजन हे महत्त्वाचं आहे. ओके, फॉस्फरस कशासाठी? रूट डेव्हलपमेंटसाठी. आणि पोटॅशियम कशासाठी? डिसीज किंवा ड्राउट रेझिस्टन्ससाठी पोटॅशियम महत्त्वाचं आहे. ओके, दॅन इंटरकल्टिवेशन. इंटरकल्टिवेशन म्हणजे काय? त्यालाच मराठीत काय म्हणतात? आंतरमशागत असं म्हटलं जातं. जे प्रॅक्टिसेस स्टँडिंग क्रॉपमध्ये केले जातात, सोईंग केल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे आपण ऑपरेशन करतो त्याला काय म्हणतात? इंटरकल्टिवेशन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये गॅप फिलिंग येतं, थिनिंग येतं, वीडिंग येतं, स्प्रेइंग येतं. ओके, ज्या डिफरंट प्रॅक्टिसेस ऑफ इंटरकल्टिवेशन. In the intercultivation, first is the important practice, that is gap filling. Gap filling means गॅप भरणे. ओके, सोईंग केल्यानंतर जिथं सीड्स उगवून आलेले नाहीत तिथं आपण परत काय करतो? सीड्स लावतो. दॅट इज कॉल्ड एज गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. इफ गॅप्स आर ऑब्झर्वड, द गॅप फिलिंग शुड बी कॅरिड आउट इमिजिएटली आफ्टर द जर्मिनेशन टू मेंटेन द प्लांट पॉप्युलेशन. ओके, जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला जिथं जिथं सीड्स उगवलेले दिसत नाही तिथं काय करायचे? परत दुसरे सीड्स लावायचे. गॅप फिलिंग किती दिवसांनी करतात? 10 ते 12 दिवसांनी. 10 to 12 days आफ्टर सोईंग गॅप फिलिंग करतात. देन थिनिंग. थिनिंग म्हणजे काय? विरळणे असं आपण मराठीत म्हणतो. जिथं जास्त झाडं उगवून आलेले आहेत तिथं काय करायचे? कमीत कमी 2 हेल्दी सीड्स प्लांट काय करायचे? ठेवायचे आणि बाकीचे सगळे अपरूट करून टाकायचे. दॅट इज कॉल्ड इज थिनिंग. थिनिंग इज कॅरिड आउट आफ्टर 3 to 4 weeks फ्रॉम सोईंग बाय किपिंग 2 सिडलिंग्स ॲट इच हिल. ओके, हिल म्हणजे एकाच जागेवरती 2 हेल्दी काय करायचे? सिडलिंग ठेवायचे आणि जास्त असतील तर ते बाकीचे काढून टाकायचे आणि 2च हेल्दी सिडलिंग्स ठेवायचे. किती दिवसांनी करतात? 3 ते 4 weeks, 3 ते 4 आठवड्याने थिनिंग केलं जातं. त्याच्यानंतर 2 होईंग्स अँड 2 हँड विडिंग्स आर गिवन ॲट 15 days इंटरवल. ओके, त्याच्यानंतर 2 होईंग्स 2 कोळपणी केली जातात कोळप्याच्या साहाय्याने आणि 2 हँड विडिंग 2 खुरपणे केल्या जातात 15 दिवसाच्या अंतराने, जेणेकरून वीड पॉप्युलेशन काय होईल? मेंटेन होईल. त्याच्यासाठी काय केलं जातं? 2 hoeings and 2 hand weedings are given at 15 days interval. Okay, these are the intercultivation practices in a red gram crop. Okay, this is the package of practices for the growing of a red gram. Okay, remaining package of practices we will see in next lecture. Thank you.